हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इनिशिएटर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसुधारक हा जो सामान्य ज्ञानमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत। डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो। आपण ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक 18 आहेत। याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। तर लक्षात घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जी घोषणा आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? तर योग्य उत्तर आहे महू या ठिकाणी यांचा जन्म झाला आहे। पुढील प्रश्न, चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आहे। पुढील प्रश्न, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। पुढील प्रश्न, महर्षी कर्वे यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी स्थापन केलेली संस्था कोणती? तर ही जी संस्था आहे ती आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळी। यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते? तर ते होते नारायणराव लोखंडे। पुढील प्रश्न, महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते? तर योग्य उत्तर आहे यशवंत। पुढील प्रश्न, समता संघ कोणी स्थापन केला? तर समता संघ हा महर्षी कर्वे यांनी स्थापन केला आहे। पुढील प्रश्न, ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ कोणता? तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म। पुढील प्रश्न, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। समाज कल्याण विभाग याकरता आपण वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक, लघुलेखक, लघुटंक लेखक याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे संपूर्ण सिलेबसवर आधारित 18,000+ प्रश्न उपलब्ध आहेत। याची जी प्राइस आहे ती आहे फक्त 499 रुपये। यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटेल, अपडेटेड चालू घडामोडींचे PDF भेटेल। यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावी लागेल। यामध्ये तुम्हाला 18,000 PDF स्वरूपात प्रश्न भेटतील। प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत। यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट हे सर्व आपण कव्हर केलं आहेत। त्याच पद्धतीने महिला व बालविकास विभाग याकरिता संरक्षण अधिकारी, लघुलेखक, परीक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि संरक्षण अधिकारी याकरिता देखील मटेरियल अवेलेबल आहेत। हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। ॲप डाउनलोड करायचा आणि हा कोर्स परचेस करायचा आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयारी करायची आहे। यानंतर पुढील प्रश्न, इष्ट असेल ते तर बोलणार व शक्य असेल ते करणार असे विधान करणारे समाजसुधारक कोण? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर। पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते? योग्य उत्तर आहे कोल्हापूर। पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढील प्रश्न, सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? योग्य उत्तर आहे शाहू महाराज। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली? तर ती घेतली आहे नागपूर या ठिकाणी। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? तर तो आहे बुद्ध अँड हिज धम्म। पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली? तर ती केली आहे येवला या ठिकाणी। पुढील प्रश्न,
सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र काढले? योग्य उत्तर आहे बहिष्कृत भारत. पुढील प्रश्न, महार वतन पद्धत कोणी बंद केली? तर ती बंद केली आहे शाहू महाराज यांनी. पुढील प्रश्न, वेदोक्त प्रकरण केव्हा घडले? तर 1901 मध्ये वेदोक्त प्रकरण घडले. तसेच आदिवासी विकास विभाग याकरिता देखील 18,000 प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. याची जी प्राईस ठेवण्यात आली आहे ती आहे 500 रुपये. हे देखील मटेरियल आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.